मित्रांनो, ही आहे मारुती सुझुकी कॅरी सीएनजी मध्ये दुसरी गाडी असणार आहे ऑइलर कंपनीची टर्बो ईव्ही 1000 जी की इलेक्ट्रिक मध्ये आहे आणि तिसरी गाडी असणार आहे महिंद्राची इझिओ, ही सुद्धा इलेक्ट्रिक मध्ये असणार आहे। तर मित्रांनो, या तिन्ही गाड्यांची आपण टेक्निकल स्पेसिफिकेशन पूर्णपणे माहिती पाहणार आहोत आणि आज मी आलेलो आहे या तिन्ही गाड्या रिव्ह्यू करण्यासाठी पुण्यामध्ये। तर मित्रांनो, या तिन्ही गाड्यांचं कंपॅरिझन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जर तुमचं बजेट असेल एक 6 ते 7 लाख आणि तुम्हाला एक व्यावसायिक गाडी घ्यायची आहे तर त्याच बजेटमध्ये येणार आहे ह्या तीन गाड्या जर पाहिल्या तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की ओव्हरऑल स्पेसिफिकेशन, टेक्निकल स्पेसिफिकेशन, डेक लेंथ, पेलोड, स्टीअरिंग वगैरे कशी आहे, ओव्हरऑल गाड्या चालवण्यासाठी कशी आहे। आणि तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की झाला असेल की दोन गाड्या जर पाहिल्या तर हे इलेक्ट्रिकमध्ये पण ही सीएनजी मध्ये इथे काय करते, तर हे पहा ही गाडी सुद्धा त्याच बजेटमध्ये येणारी आहे मारुती सुझुकी कॅरी सीएनजी। सो ओव्हरऑल तुम्ही जर कन्फ्यूज असाल, तुमचं रनिंग जर त्याप्रमाणे असेल, तुम्ही ईव्ही घ्यायला पाहिजे का सीएनजी गाडी घ्यायला पाहिजे, तर या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण सुरू करूया महा कंपॅरिझनला। मारुती सुझुकी कॅरी सीएनजी बद्दल जर आपण विचार केला तर या गाडीची जी एक्स-शोरूम प्राइस आहे ती आहे 6,12,000 रुपये आणि सोबतच ही गाडी जर पाहिली तर इलेक्ट्रिक मध्ये नाहीये, बाय फ्यूल ऑप्शन मध्ये आहे, म्हणजेच पेट्रोल प्लस सीएनजीचा जो फ्यूल ऑप्शन आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो। ऑइलर टर्बो ईव्ही जी 1000 आहे ह्या गाडीची जी किंमत आहे ती सुरू होते 5,99,000 पासून आणि सोबत महाराष्ट्रामध्ये या गाडीवरती सबसिडी देखील आहे आणि ती सबसिडी जर तुम्ही कमी केली तर 5,18,000 रुपये जर पाहिलं तर ह्या गाडीची जी किंमत आहे ती असणार आहे। तर मित्रांनो, ही आहे महिंद्राची इझिओ जी की इलेक्ट्रिक मध्ये आहे आणि या गाडीची किंमत जर पाहिली तर एक शोरूम आहे 7,50,000 रुपये। मारुती सुझुकी कॅरी सीएनजीचे आपण पेलोड आणि सोबत डेक लेंथ बद्दल जर विचार केला तर ह्या गाडीमध्ये पेलोड भेटतो तुम्हाला 630 किलोचा आणि सोबतच जो डेक लेंथ आहे तो आहे 7.2 फुटाचा। ऑइलर टर्बो ईव्ही 1000 सोबत तुम्हाला पेलोड मिळतो 1 टनाचा, तो पण या बॉक्स सोबत। त्यामुळे ओव्हरऑल ह्या गाडीची जी इफिशियन्सी ना ती सुद्धा वाढते। ह्या गाडीमध्ये तुम्हाला 2 डेक लेंथ मिळून जातात, 7.6 फुटाचा आणि 8.3 फुटाचा। महिंद्रा इझिओचा जो पेलोड आहे तो भेटतो तुम्हाला 765 किलोचा। मागचा जो डेकर आहे जिथे तुम्ही सामान ठेवता तर तो असणार आहे 7.5 फुटांचा, म्हणजे 7.5 फूट। गाडीच्या सीएनजी रेंज बद्दल जर आपण विचार केला म्हणजे एकदा तुम्ही जर सीएनजी फुल भरला तर ही गाडी जवळपास 160 किलोमीटर जे आहे ते जाऊ शकते। तिसरा मुद्दा असणार आहे आपला ह्या गाडीची रेंज आणि ओव्हरऑल डेक लेंथ। ह्या गाडीमध्ये जर पाहिलं तर ARI सर्टिफाईड जी रेंज आहे ती 267 किलोमीटर देण्यात आलेली आहे, पण जी रिअल वर्ल्ड जी रेंज आहे ती तुम्ही 180 किलोमीटर पर्यंत ह्या गाडीची रिअल वर्ल्ड रेंज घेऊ शकता। महिंद्रा इझिओची जी रेंज आहे कंपनीने जी क्लेम केलेली ती 160 किलोमीटर जी आहे। तर मारुती सुझुकी सीएनजी कॅरी मध्ये जर पाहिलं जे स्टीअरिंग आहे हे तुम्हाला दिलं जातं मेकॅनिकल, म्हणजे साधं स्टीअरिंग आहे जे की जेव्हा तुम्ही रोडवरती असता, गाडी चालू आहे तर अशा वेळी जास्त काही प्रॉब्लेम येत नाही। हा बट ज्यावेळेस स्टॉप अँड गो ट्रॅफिक असतं, तुम्हाला अचानकपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, थोडंसं त्या ठिकाणी जे आहे ते हार्ड हे स्टीअरिंग तुम्हाला वाटू शकतं। सो माझ्या मते मारुतीने या गाडीमध्ये आता इलेक्ट्रिक स्टीअरिंग देणं गरजेचं आहे। ऑइलर ईव्ही 1000 टर्बो ड्रायव्हर साठी अधिक आरामदायी आहे। तर या गाडीमध्ये दिलं जातं इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टीअरिंग जे की ड्रायव्हरचा ओव्हरऑल जो कम्फर्ट आहे ना तो देखील चांगल्या पद्धतीने होऊन जातो। त्यामुळे ओव्हरऑल खूप टाईट रोड आहे आणि जिथे तुम्हाला कंटिन्युअसली सिटीमध्ये गाडी चालवायची आहे आणि अशा वेळेस ही जी पॉवर स्टीअरिंग आहे ना ही खूप कामाची आहे। स्टीअरिंग मध्ये आपण जर महिंद्रा इझिओचा विचार केला तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला मेकॅनिकल स्टीअरिंग म्हणजे साधं स्टीअरिंग देण्यात आलेले आहे, जे की ओव्हरऑल ज्यावेळेस गाडी रोडवरती जाते ना त्यावेळेस तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम नाही, पण ज्यावेळेस स्टॉप अँड गो ट्रॅफिक असतं ना अशा वेळेस तुम्हाला जास्त जे कष्ट आहे ते हे स्टीअरिंग ऑपरेट करण्यासाठी घ्यावे लागतात। मारुती सुझुकी कॅरी सीएनजीचा जर तुम्ही रनिंग कॉस्ट पाहिला तर पर किलोमीटर मागे या गाडीला जवळपास 4.5 ते 5 रुपये जो आहे तो खर्च येतो। सोबतच या गाडीचा यूज जर पाहिला तर सिटी पर्पज साठी तुम्ही या गाडीचा जो यूज आहे हा तुम्ही करू शकता। ह्या गाडीची जी रनिंग कॉस्ट आहे ही 1 रुपया पर किलोमीटर मागे जर पाहिलं तर असणार आहे आणि सोबतच युजेस हे पहा ही गाडी आहे ना लॉंग रेंज साठी सोबत जास्त पेलोड आहे तर तिथे तुम्ही या गाडीचा यूज करू शकता। महिंद्रा इझिओच्या रनिंग कॉस्ट बद्दल आपण थोडंसं बोलूया आणि ओव्हरऑल ही गाडी तुम्ही कुठे वापरू शकता। या गाडीची जी रनिंग कॉस्ट आहे पर किलोमीटर मागे 1 रुपया असणार आहे तुम्हाला
आणि सोबतच या गाडीचा जो यूज आहे हा तुम्ही मीडियम रेंजसाठी किंवा सिटी पर्पजसाठी नक्कीच या गाडीचा यूज करू शकता. तर मित्रांनो, आता हे कम्पॅरिझन तुम्ही पाहिलं. हे पहा, मी सर्व तुम्हाला टेक्निकल स्पेसिफिकेशन, ओव्हरऑल रेंज या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती सांगितलेली आहे. यातली तुमची फेवरेट गाडी कुठली आहे आणि तुमचे काही प्रश्न राहिले असतील अजून देखील, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा. सो जेणेकरून मी लवकरात लवकर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा जो प्रयत्न आहे हा नक्कीच करेल. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.